सातत्याने पाण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मी प्रयत्न करतोय। त्या पाण्यातून एका बाजूला धामणी असेल, सरपणाला असेल, नागनवाडी असेल, अनेक केटीवेअर्स असतील, एमआय टँक असतील, कॅनॉलचं अस्तरीकरण असेल, पाणी उत्सव आम्ही सगळीकडे करतोय। आणि या सगळ्या पाणी उत्सवामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या भागातल्या लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने छोटे छोटे कॅनॉल्स पासून सगळं काम करत असताना सुद्धा जे दुर्लक्षित होते त्या सगळ्या दुर्लक्षित असणाऱ्या 3 ते 4 कामांची मंजुरी काल आपण घेतली। त्यातलं पहिलं काम आहे ते डेळेची वाडी। खरं म्हणजे डेळेची वाडीला मी लहान होतो त्यावेळेपासून आम्ही ऐकतोय तिथं धरण होणार होतं, परंतु फॉरेस्टच्या सगळ्या परमिशन्स मिळत नसल्यामुळं तो सगळा प्रकल्प थांबला आणि तो प्रकल्प थांबल्यानंतर पाडगावचं धरण झालं, त्यामुळे डेळेची वाडीकडे आम्ही सगळ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं। प्रचंड पाऊस 3,500-4,000 मिलीमीटर 5,000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतोय, परंतु तो पाऊस जरी पडला तरी तिथं साठवण्याची तिथं सोय नव्हती, कारण फॉरेस्टच्या सगळ्या अडचणींमुळे आम्ही तिथं धरण बांधू शकत नव्हतो। नियमांमधली थोडीशी फेरफार आणि एकूण क्षेत्र कमी केल्यानंतर एक अतिशय चांगल्या पद्धतीने जलसंधारण विभागाचा निर्णय आम्ही घेतला आणि आपण सगळ्यांनी आज माझ्यासमोर जो GR आहे त्या GRच्या अनुषंगाने 20 कोटी रुपयाचा 20,52,52,000 रुपयाचा एक मान्यता घेतली की ज्याच्या माध्यमातून डेळेची वाडीसाठी एक छोटासा एमआय टँक आपण बांधतो की ज्याचा फायदा त्या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त होणार आहे। एक दुसरा GR माझ्यासमोर आहे की जो GR हा तेवढाच महत्वाचा आहे। तो दुसरा GR म्हणजे कारिवडे तालुका भुदरगड। खरं म्हणजे हे कारिवडे, सिमलवाडी आणि त्याच्यानंतर अगदी वेसर्ड्यापर्यंतच्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारं धरण, परंतु आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, चिकाटी केली पाहिजे आणि त्याचं यश निश्चितपणाने मिळते। त्याच पद्धतीचं यश मिळालं आणि हा GR सुद्धा माझ्यासमोर आहे की ज्या GRच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कारिवडेच्या धरणाला सुद्धा मान्यता मिळाली आणि त्याच्यासाठी सुद्धा 18,87,00,000 रुपयाची मान्यता मिळाली। त्याचं टेंडर निघतंय आणि पावसाळ्यानंतर त्याच्या कामाबद्दलची पावसाळ्यात त्याच्या कामाची सुरुवात सुद्धा होईल। या सगळ्यांबरोबर आणखीन एक अतिशय खूप चांगलं काम की ज्या कामाचा आनंद एक आमदार म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आहे, बनाचवाडीच्या प्रकल्पाला आज आम्ही 36 कोटी रुपयाला मान्यता घेतली। खरं म्हणजे बनाचवाडीचा प्रकल्प हा धरण उशार आणि कोरड घशाला असं म्हणावं अशी परिस्थिती आहे। नजरेसमोर पाणी दिसतंय, परंतु वाईल्ड लाईफच्या नियमांमुळे तिथं आपल्याला पाणी अडवता येत नव्हतं, लिफ्ट इरिगेशन करता येत नव्हती। शेतकऱ्यांकडे गेलं, गावकऱ्यांकडे गेलं की फक्त ते एकच म्हणायचे की काय वाटेल ते करा आणि आम्हाला पाणी द्या, कारण शेती मुबलक आहे, अतिशय चांगली शेती आहे, राबणारे शेतकरी आहेत, परंतु सगळ्यांना सुद्धा रोजंदारीसाठी वेगवेगळ्या पद्धतीची माध्यमं शोधायला लागत होती। ह्या धरणाच्या कामाची सुरुवात करण्याचा आणि कालच्या निर्णयामुळे बनाचीवाडीच नव्हे तर बनाचीवाडीपासून राधानगरीपर्यंतच्या अनेक शेतकऱ्यांच्यासाठी साधारणतः 500 एकर शेतीसाठी सुद्धा या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे। खूप चांगल्या पद्धतीचं काम, प्रयत्नानंतर प्रयत्नांगी परमेश्वर जसं म्हणतोय ते काम झालं आणि 3 प्रकल्प हे पूर्ण झाले। पाठोपाठ मडगावची सुद्धा ऑर्डर होईल आणि मडगावची ऑर्डर झाली की एका बाजूला पाडगावच्या माध्यमातून इकडचं इरिगेशन खूप चांगलं होतंय, पण इकडच्या बाजूला पाडगाव धरणाच्या उजव्या बाजूला जो काय सगळ्याच्या सगळा पट्टा होता तो सगळ्याच्या सगळा पट्टा फेब्रुवारी नंतर टंचाईचा पट्टा म्हणून ओळखत होतो। प्रचंड पाऊस असणाऱ्या टंचाईच्या पट्ट्यामध्ये हरित क्रांती करण्याचं एक भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं। या 3-4 गावातल्या सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि आमदार म्हणून केलेल्या कामाचं सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समवेत आनंद व्यक्त करतो।